मार्च महिना चालू झालेला आहे आणि आता फळं चांगली 70-80 ग्राम 100 ग्रामच्या आसपास आता आंब्याची जी फळं आहेत ती तिथे गेलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला फळगळीची समस्या दिसून येत असेल. फळगळी सुरुवातीला सेटिंग झाल्यापासून फळगळ व्हायला चालू होते, परंतु आता काय होतं की वातावरणामध्ये बघा आता फेब्रुवारी महिना एंडिंगला आले म्हणजे मार्च महिन्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय होतं की जी थंडी होती ती पूर्णपणे तिथं कमी झालेली आहे आणि उन्हाचा तिथं जो पारा आहे तो आता तिथं वाढत आहे. याच्यामुळे काय होतं की रात्रीचं तापमान कमी असतं आणि दिवसाचं तापमान जास्त असतं. असं तापमानामध्ये फरक झाल्यामुळं तिथं आपल्याला आता झाडांची फळगळ तिथं मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येऊ शकते. या व्यतिरिक्त देखील फळगळीची अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये की कीड असेल, रोग असेल किंवा अन्नद्रव्याचं कमतरता असेल, अशा अनेक कारणामुळे तिथं फळगळ होते. तर नेमकं आपल्या बागेमध्ये होणारी फळगळ नेमकं कशामुळे आहे आणि तिचा आपण कशा प्रकारे उपाययोजना करून फळगळ कमी करू शकतो याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तुम्हाला तर एक सुरुवातीची एक गोष्ट सांगितली मी की आता वातावरणातील जो फरक झालेला आहे त्याच्यामुळे तिथं फळगळ होत आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की बघा, ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे म्हणजे तापमान जर जास्त वाढत असेल तर अशा कंडिशनमध्ये झाडांना तिथं पाणी कमी पडून द्यायचं नाही. पाण्याचं नियोजन तिथं व्यवस्थित ठेवणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. तर कशा प्रकारे पाण्याचं नियोजन करायचं आपल्याला की ड्रीप असेल तर काय करायचं आहे, जमिनीच्या प्रकारानुसार जर जमीन जर हलकी असेल तर 1 दिवसाआड किंवा डेली काहीतरी घंटे ठरवून 3 घंटे 4 घंटे असं ठरवून आपल्याला तिथं पाणी तिथं द्यावं लागणार आहे. पाणी अशा पद्धतीने द्यायचं की जमीन वापसा कंडिशनमध्ये राहील, म्हणजे एकदम तिथं जास्त प्रमाणामध्ये ओलावा पण होणार नाही, म्हणजे पाणी साचून राहणार नाही किंवा पाणी कमी पडणार नाही. अशा प्रकारामध्ये आपल्याला तिथं पाणी द्यायचं. पाणी व्यवस्थित म्हणजे ओलावा टिकून राहील, वापसा कंडिशनमध्ये जमीन राहील, म्हणजे भुसभुशीत प्रमाणामध्ये थोडंसं ओलावा तिथं जमीन पकडून ठेवेल अशाच एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला तिथं पाणी द्यायचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की मी मागे ज्यावेळेस पाणी नियोजनाविषयी व्हिडिओ काढला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की ज्यावेळेस फळं चांगली मोठे होतात त्यावेळेस आपल्याला तिथे 1-2 फ्लड इरिगेशन म्हणजे ओपन पाणी द्यायचं आहे, पाट पाणी तिथं द्यायचं आहे. तर आता जर बघितलं तर मी तुम्हाला आजूबाजूच्या झाडांची देखील फळं दाखवतो. फळं 100 ग्रामच्या आसपास गेलेले आहेत आणि आता जर बघितलं तर टेम्परेचर 34, 35, 36 डिग्री सेल्सिअसच्या जवळ चाललेलं आहे. अशा कंडिशनमध्ये बागेचं तापमान तिथं मेंटेन जर राहावं असं जर आपल्याला जर वाटत असेल तिथं तर आपल्याला काय करायचं, जरी ड्रिप इरिगेशनची सुविधा जर तिथं उपलब्ध असेल तर आपल्याला तिथं काय करायचं आहे की फ्लड इरिगेशन 1-2 फ्लड इरिगेशन आपल्याला तिथं द्यायचे, ज्याच्यामुळे की काय होईल बागेतली जी आर्द्रता आहे ती म्हणजे तिथं थोड्या प्रमाणामध्ये टिकून राहील आणि म्हणजे जे तापमान मेंटेन राहायचं बागेमधलं जास्त म्हणजे तापमान वाढणार नाही. अशा प्रकारे जर आपण जर काळजी घेतली तर जी वातावरणामुळे होणारी फळगळ त्याच्यामध्ये निश्चितच आपण तिथं कमी प्रमाणामध्ये फळगळ होईल अशा प्रकारे त्याचं नियोजन पाण्याच्याद्वारे करू शकतो. दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कीड किंवा रोगामुळे होणारी फळगळ. आता किडींचा जर विचार केला तर यावर्षी आपल्याला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव सुरुवातीला काही जास्त दिसला नव्हता मोहोर काळामध्ये, की दरवर्षी ज्याप्रमाणे आपल्याला तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसतो किंवा करपा असेल त्याचा प्रादुर्भाव दिसतो किंवा भुरी आणि करपा हे जे 2 बुरशीजन्य रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसला होता. परंतु तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आहे जो पाहिजे म्हणजे जसा दरवर्षी असतो तशा प्रमाणामध्ये आपल्याला दिसला नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये. परंतु आता जर आपण जर बागेमध्ये फिरून जर निरीक्षण केलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की जे पानावरती समजा कुठंतरी ऑइल सांडल्यासारखं किंवा असं काहीतरी चिकट पदार्थ म्हणजे उन्हाच्या वेळेला जर तुम्ही जर थोडंसं फिरून जर बघितलं तर तुम्हाला पानं असे थोडे चमकदार असल्यासारखे तुम्हाला तिथं दिसून येतील. तर अशा वेळेला आपण तिथं समजून जाऊ शकतो की हा तुडतुड्यांचा तिथे प्रादुर्भाव झालेला आहे. या तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे तिथं काय होतं, झाडांमधले जे हार्मोन्स असतात ज्यामध्ये काही ऑक्सिजन्स असतील त्याचं जे प्रमाण आहे ते तिथं बॅलन्स जे आहे ते तिथं बिघडून जातं आणि त्याच्यामुळे फळांची तिथं देठं जी आहे ती कुमकुवत होतात आणि तिथं फळगळ होते. त्यामुळे आपल्याला या तुडतुड्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा कंडिशनमध्ये आपण जर लॅम्बडा सायलोथ्रिन सारखे जे कीटकनाशक आहेत याचा जर तिथं वापर जर केला तर आपल्याला तिथं निश्चितच फायदा होईल. फायदा कशामुळे होईल की सध्याच्या कंडिशनमध्ये झाडामध्ये फ्रूट बोरर असेल म्हणजे फळं पोकरणारी आळे असेल, त्याचबरोबर थ्रिप्स असतील किंवा काहीतरी वरून फळं खाणारे आळे असतील, अशा 2-3 प्रकारची जी किडे आणि त्याचबरोबर तुडतुडे याचं देखील नियंत्रण आपल्याला तिथे एका कीटकनाशकामध्ये होऊन जाणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपण कार्बनडेझिम सारख्या बुरशीनाशकचा जर त्याच्यासोबत जर वापर केला तर जो करपा रोग आहे त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला ठेवण्यासाठी तिथं नक्कीच मदत होईल. त्यानंतर एक तिसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे अन्नद्रव्य झाडांना भेटायचे ते तिथं व्यवस्थित प्रमाणामध्ये जर भेटले नाही तर तिथं फळगळ वाढू शकते. तर नेमकं कोणत्या स्टेजला कोणत्या अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे हे आपल्याला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. जर फळं जर छोटे जर असतील, वाटाण्याच्या आकाराचे जर काही जणांचं जर लेट जर मोहर आलेला असेल आणि वाटाण्याच्या आकाराची जर फळं जर असतील तर तिथं आपल्याला 0-32, कॅल्शियम नायट्रेट यासारख्या खतांचा तिथं वापर करण्याची गरज आहे. ज्याचं की प्रमाण आपण 5 ग्राम प्रति लिटर 0-32चा जर विचार जर केला तर या प्रमाणामध्ये आपण त्याचं प्रमाण घेऊन त्याची फवारणी करू शकतो. त्याचबरोबर या कंडिशनला आपण जर अल्फा नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड म्हणजे प्लॅनोफिक्स जे आहे याचा जर वापर केला तर तिथं देखील निश्चित फळगळ कमी होण्यासाठी मदत होते.
त्याच्यानंतर थोड्या पुढच्या स्टेजला आपल्याला तिचा वापर करायचा आहे पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-0-45 हे जे खत आहे याचा वापर आपण ड्रिपमधून करू शकतो किंवा फवारणीमधून करू शकतो. त्याचबरोबर या खताचा वापर केल्यामुळे आपल्याला फळांची साईज वाढण्यामध्ये, त्याचबरोबर शायनिंग येण्यामध्ये आणि ओव्हरऑल फळांची ग्रोथ होण्यामध्ये तिथं आपल्याला मदत होणार आहे पोटॅशियम नायट्रेटचा वापर केल्यामुळे. त्याचबरोबर ज्यावेळेस आता फळं या साईजची होतात किंवा याच्यापेक्षा थोडीशी काही समजा मोठी होतात, त्यावेळेस समजा जर आपण जिब्रेलिक ॲसिड 0.001% या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर आपण वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याचा वापर करू शकतो, परंतु तिथं डोसमध्ये फरक पडतो. एक जनरली मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 0.001% जिब्रेलिक ॲसिडचा जर तिथं वापर जर केला 1 ते 1.5 मिली या प्रमाणामध्ये, तर तिथं निश्चित आपली फळगळ देखील कमी होईल. त्याचबरोबर तुम्हाला फळांची साईज चांगली वाढलेली आहे असा तिथं फरक देखील तिथं तुम्हाला दिसून येईल. तर ही झाली ओव्हरऑल जनरल सध्याची कंडिशन बागांची. त्याचबरोबर आपण काय तिथं उपाययोजना करून तिथं फळगळ तिथं थांबवू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला मी खतांच्या वापराविषयी सांगितलं. एक सुरुवातीच्या स्टेजला 0.52 जर लहान असतील फळं, तर ज्यांची फळं मोठी झालेली ते तिथं 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचा वापर करू शकतात. आणि आता याच्यानंतर या पुढच्या स्टेजला अजून ज्यावेळेस फळं थोडी अजून मोठी होतात, पक्व होतात, एक 15 ते 20 दिवसाच्या कालावधीनंतर, त्यावेळेस आपण 13-0-45 बरोबरच जर 0-0-50 याचा जर वापर केला तर तिथं फळांची साईज अजून वाढण्यामध्ये आणि तिथं क्वालिटी चांगली राहण्यामध्ये तिथं आपल्याला मदत होणार आहे. तर ही झाली जनरली फळगळ होण्यामागची कारणं आणि त्याच्यावरचे उपाययोजना. या व्यतिरिक्त तुमच्या जर काही थोड्याशा वेगळ्या जर काही समस्या असतील, अजून काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि तुमचे अजून काही सजेशन्स असतील की जे तुम्ही वापर केल्यामुळं की तुमच्या बागेमध्ये फळगळ नियंत्रणात होण्यासाठी मदत झालेली आहे, अशी जर तुम्ही काही उपाययोजना जर केलेली जर असेल तर इतर शेतकरी मित्रांना कळण्यासाठी कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.